तर उद्धव ठाकरे यांची वणी इथं बॅग तपासणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र देण्यात आले। वणी राळेगाव निवडणूक निरीक्षक IAS सज्जन राजसेकर यांनी हे अभिनंदन पत्र पाठवलेले आहे। यवतमाळच्या वणी इथं भरारी पथक म्हणून स्टार प्रचारक उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करणाऱ्यांना अभिनंदन पत्र पाठवण्यात आले। भरारी पथकानं निष्पक्षपातीपणा दाखवत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। वणी येथील भरारी पथकातील कर्मचारी नितीन बांगडे, अमोल साठे, पुरुषोत्तम डडमल, प्रवीण जाधव यांना अभिनंदन पत्र देण्यात आले। तर देवेंद्र फडणवीस यांची ही बॅग तपासल्याचा व्हिडिओ भाजपकडून X पोस्ट करण्यात आलाय। जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका सुद्धा करण्यात आली। भाजपच्या X पोस्टमधून ठाकरेंवर टोलेबाजी केली गेली आहे। तर हा व्हिडिओ पहा। 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। तत्पूर्वी 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली। देखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। संविधानाचं भान प्रत्येकाला असलंच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असा मजकूर सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिण्यात आला। दरम्यान बॅग तपासण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असून ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर काल फडणवीसांची ही बॅग तपासण्यात आली। या सगळ्या प्रकरणावर संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा। काल गडकरींची गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं। हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे, पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही आहे। आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही, पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला, बस।